कैंसर मुतासरीन की शिनाख्त करने और इन्हें मुफ्त दवाइयाँ फराहम करने के लिए इन दिनों महकमे सेहत की जानिब से खुसूसी मुहिम चलाई जा रही है। इस मुहिम के तहत तुप्पा के सरकारी दवाखाने में कैंसर मेडिकल कैंप का इनेकाद किया गया। कैंसर बेदारी मुहिम के तहत नांदेड़ जिले के जुमला 12 तालुकों के 10,000 से ज्यादा मरीजों की जांच की गई। जांच के दौरान 40 अफराद को कैंसर के मर्ज में मुब्तला पाया गया। कैंसर मुतासरा मरीजों की शनाख्त के साथ इन्हें हुकूमत की जानिब से मिलने वाली मुफ्त दवाइयाँ तकसीम की जा रही हैं। इनका इलाज शहर के मोनार्क कैंसर हॉस्पिटल में किया जा रहा है। मरीजों का इलाज कैंसर कंट्रोल समिति के तहत किया जा रहा है। कैंसर को फैलने से रोकने के लिए जिला परिषद की जानिब से मुकर्रर किए गए आशा वर्कर और हेल्थ डिपार्टमेंट की जानिब से घर घर जाकर बेदारी लाई जा रही है। कैंसर से बचने के लिए लोगों को एहतियाती तदाबीर अपनाने की अपील की जा रही है। खुसूसन कैंसर की अलामतों और इसे रोकने के तरीकों की मालूमात दी जा रही है। सर, हे माननीय जिल्हाधिकारी साहेब अरुणजी डोंगरे सर यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यामध्ये कर्करोगमुक्त नांदेड जिल्हा झाला पाहिजे हा दृष्टिकोन त्यांचा आहे। हा नाविन्यपूर्ण उपक्रम फक्त नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहे। असे पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी हे शिबिर घेतले गेले। आता नांदेड जिल्ह्यामध्ये लिमगाव आणि आज रोजी तुप्पा या प्राथमिक आरोग्य केंद्रात हा शिबिर चालू आहे। या ठिकाणी जवळपास 400 ते 500 रुग्ण येण्याची शक्यता आहे। तर नांदेड जिल्हा आपल्याला कर्करोगमुक्त करायचा आहे हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जिल्ह्यामध्ये हे शिबिर सुरू आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत DPCच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये कर्करोग जनजागृती व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आज प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येथे कॅन्सर निदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आजपर्यंत जवळपास 12 तालुक्यामध्ये हे शिबिर घेण्यात आलेलं होतं। त्यामध्ये जवळपास 10,000 लोकसंख्या रुग्णांची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये जवळपास 40 रुग्णांचं निदान झालेलं आहे आणि 40 रुग्णांची औषधोपचार आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मोनार्क हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि ह्या नियोजन समिती नांदेड यांच्या माध्यमातून मोफत करण्यात येत आहे। आज जवळपास घरोघरी जाऊन आमचे आशा आणि आरोग्य कर्मचारी सर्वजण याच्या कार्यक्रमाची जनजागृती करत आहेत आणि ह्या जनजागृतीच्या माध्यमातून सर्वांमध्ये कॅन्सर कशा पद्धतीने येतो तयार होतो म्हणजे त्याच्यामध्ये लक्षणे दिसतात ह्याची माहिती देऊन त्यांना सेन्सिटायझेशन करण्याचं काम करत आहेत आणि घरोघरी जाऊन 3 प्रकारचे कर्करोग, तोंडाचा कर्करोग, ब्रेस्ट स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या पिशवीचा कर्करोग ह्या 3 रोगाबद्दल सर्वांना माहिती देत आहे। आज तुप्पा घरात प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कर्करोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्यानिमित्ताने जवळ संपूर्ण खेड्यातील महिलांची तपासणी करण्याचं माननीय जिल्हाधिकारी यांच्या सांगण्यावरून शिबिर ठेवलं आहे। तर या शिबिराचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण या भागातील ग्रामीण भागातील महिला आलेल्या आहेत। तर या थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम सुरू होऊन कार्यक्रम सुरू होऊन शिबिराचं उद्घाटन होईल। तोपर्यंत आता नावनोंदणी चालू आहे। डॉक्टर साहेबांच्या म्हणण्यावरून पुढील कार्यक्रम सुरू होईल। ग्रामपंचायतीच्या वतीनं डॉक्टर साहेबांचं आणि कलेक्टर साहेबांचं अभिनंदन करतो की आमच्या गावामध्ये असा एक चांगला उपक्रम आपण ठेवल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि आमचे डॉक्टर साहेब आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी तालुका अधिकारी हे इथं उपस्थित आहेत त्याचे आभार मानून आशा वर्कर संपूर्ण स्टाफ यांचे सगळ्याचे आभार मानतो।